केलेल्या होत्या, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये गावामध्ये दुसरा दर, फळबागांना वेगळा दर, जिरायतीला वेगळा दर, तर हे अन्यायकारक विषय आहे. आणि निश्चित आपल्याला माहित आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आहेत गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा माणूस आहे. स्वतः माणूस ॲटो चालवणारा कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. हा जो प्रवास आहे सर्वसामान्याचा वेदना जाणून घेणारा माणूस आणि ऐकून घेणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. माझी आपल्याला विनंती आहे की एक 8-10 दिवस थोडंसं हे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि हे सगळे पालकमंत्री वगैरे राहिलेले त्याच्यामध्ये एकदा थोडं मंत्रालयाचं सेटअप लागेपर्यंत आपण एक 8 दिवस थांबूया आणि त्यानंतर आपण मुंबईला जाऊ. साहेबांना या संदर्भामध्ये बैठक लावायला होतो. त्या बैठकीमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांवर जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करून आपल्याला हा समृद्धी महामार्ग झाला पाहिजे. अनेक दिवसापासून मागणी होती. मुंबई शहराला थेट नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली. याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे. परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याबरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे. वाघाळ्यामध्ये एक दर दिलेला आहे, पांगरीमध्ये एक दर दिलेला आहे. त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील, जिरायतदार शेतकरी असतील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी चौपट दर देण्यात आले, काही ठिकाणी एकपट दर देण्यात आले. आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी टाकलेल्या होत्या. आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील, त्याचबरोबर आमचे दासराव हंबर्डेजी असतील, गोपाळ पाटील इजळीकर असतील, ही सर्व बाधित शेतकरी मंडळी आहे. त्यांना विनंती केली की आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक उठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना ती चौपट रक्कम मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच हे आजचं लाक्षणिक उपोषण उठवलंय. मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे. निश्चित यांचा मोबदला मुआवजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार. धन्यवाद.